विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक मानाजी गावडे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, मराठी विभाग, बारामती. आपण गेल्या काही तासांपासून नाटक हा एक साहित्य प्रकार त्याच्याबद्दल माहिती घेत आहोत. आज आपण नाटकाचे जे विविध प्रकार आणि ते परंपरेनुसार कसेच वाटचाल करीत आले याबद्दल माहिती घेऊयात. पहिला आहे संगीत नाटक. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले. भाषा सौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केला आणि त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातल्या संगीताचा वापर. म्हणूनच याला संगीत नाटक असं म्हटलेलं आहे. आता आपण या नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये पाहूयात. एक, मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते. म्हणजे मनोरंजनाच्या आवरणातून सामाजिक प्रश्न जनतेसमोर आणून त्यांचा विचार करायला भाग पाडणं. रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केली जाते. संवाद तुलनेने कमी असतात आणि संगीताला अधिक महत्त्व दिलं जातं. अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. म्हणजे जसा अभिनय महत्त्वाचा तितकंच संगीतही महत्त्वाचं असतं. संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो. वैविध्यपूर्ण गाणी हे तर संगीत नाटकांचे वैशिष्ट्यच असते. पदेही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात. म्हणजेच पदांमधून आशय कळतोच आणि कथानकही पुढे सरकत राहतं. लोकगायकी व ख्याल गायकी म्हणजे लोककला आणि शास्त्रीय गायनकला यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण याचे वैशिष्ट्य आहे. गायकाला साथ संगत करणाऱ्या कलावंतांचाही यात मोठा वाटा असतो. आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते. 1911 सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले संगीत मानापमान हे नाटक खूपच लोकप्रिय ठरले. बालगंधर्व यांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान या नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले. यातून संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही संकल्पनाच उदयाला आली. संगीत नाटकांमुळे ख्याल गायची लोकप्रियताही वाढली. त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, बालगंधर्व नाटक मंडळी या अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केले. बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, भार्गवराम आचरेकर, जितेंद्र अभिषेकी, शौनक अभिषेकी, वसंतराव देशपांडे, जयराम सेलेदार व जयमाला सेलेदार, आनंद भाटे, राहुल देशपांडे, महेश काळे अशा अनेक नटगायकांनी संगीत नाटकाची परंपरा आजपर्यंत जपली आहे. नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी प्रारंभीच्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यासारखे सामाजिक अडसर होते. तत्कालीन सामाजिक वातावरण पोषक नसल्यामुळे नाटकात काम करण्यासाठी स्त्रिया तयार होत नसत. नाटकात स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्रांद्वारेच साकारल्या जात असत. तसेच त्या काळात नाट्य कलावंतांना म्हणावी तशी
प्रतिष्ठाही नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजही अजरामर ठरल्या आहेत. म्हणजे विचार करा की सुरुवात समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, काही अनिष्ट रूढी परंपरा हे प्रगतीला अडसर होते. त्याचबरोबर या कलेला पोषक असे वातावरणही नव्हते, म्हणून स्त्री पात्रांच्या भूमिका पुरुष पात्रच करत असत. आजच्या काळात करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले. त्याच्या सादरीकरण स्वरूपात काळानुसार बदल होत गेले. पूर्वी संगीत नाटकं रात्र रात्र चालत असत आणि प्रेक्षकही त्या नाटकाशी तादात्म्य पावत. हे चित्र आता बदललेलं आहे. तरीसुद्धा नाट्यरसिकांची संख्या आजही कमी झालेली नाही, उलट ती वाढतीच आहे. दुसरा प्रकार आहे प्रायोगिक नाटक. जागतिकीकरणाच्या रेट्यात काळ बदलला. प्रसारमाध्यमांचा पगडा वाढला. फुरसतीचा वेळ कमी झाला. करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. आर्थिकदृष्ट्या या नाटकांचे प्रयोग करणे तुलनेने खर्चिक आहे. त्याचे तिकीट दरही सर्वसामान्य लोकांना परवडेनासे झाले. यांसारख्या अनेक कारणांमुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली. प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हा असतो. प्रायोगिक नाटकेही व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात. मनाशी काही हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. नाट्यवाङ्मयात 1960 नंतर प्रायोगिकता आली असे मानले जाते. आता आपण या नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूया. नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो. आकृतिबंधात नाविन्य असते. आशय आणि अभिव्यक्तीतही स्वातंत्र्य घेतले जाते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवलेलाच असतो. नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकांपेक्षा काहीसे वेगळे प्रायोगिक नाटकात जाणवते. प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. भाषिक प्रयोग केले जातात. घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो. या नाटकांमधील संवादाची भाषा बरेचदा बोली भाषेसारखी असते. प्रायोगिक नाटकात आशानुरूप येणाऱ्या प्रसंगावर भर दिलेला असतो. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते. आता आपण काही उदाहरणं पाहूया. रिंगण नाट्य. लेखक आणि दिग्दर्शक आहेत अतुल पेटे आणि राजू इनामदार. हे प्रायोगिक नाटकाचे अलीकडच्या काळातील ठळक उदाहरण सांगता येईल. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणारे जे होते त्यांच्यावरती आधारित हे नाटक अगदी सॉक्रेटिसपर्यंत पाठीमागे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा समाजातील विचारवंत आणि समाजसुधारक यांना जो धक्का बसला तो रिंगण नाट्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रिंगण म्हणजे हातात हात घालून सर्वांनी मिळून केलेलं एक रिंगण. थोडक्यात काय तर अशा पद्धतीने अशा घटनांना घाबरून न जाताही सामोरं जाता येईल हे यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तिसरा प्रकार व्यावसायिक नाटक. 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळता
अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरांवर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे. मूळ आपण दोन शब्द लक्षात घ्या, लोकरंजन आणि लोकप्रबोधन. म्हणजे लोकांचं रंजन करता करता त्याच माध्यमातून लोकांना प्रबोधित म्हणजे त्यांचं प्रबोधनही करायचं, हा याचा उद्देश आहे. केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व तोच हेतू समोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकांतून केला जातो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली आहे. आता आपण या प्रकारांची वैशिष्ट्ये व स्वरूप पाहूयात. व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असते. गंभीर विषयांवरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांना मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकाची मांडणी केलेली असते. विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. व्यावसायिक नाटकाच्या निर्मितीमागे बोध, रंजन, प्रेक्षकानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतूही असतात. आता याची काही उदाहरणे आपण पाहूया. ऑल दी बेस्ट. लेखक दिग्दर्शक आहेत देवेंद्र पेम. या नाटकात गंभीर विषयाची मांडणी विनोदी अंगाने केल्यामुळे ते व्यावसायिकदृष्ट्याही हे नाटक यशस्वी ठरले. आता आपण थोडी नाटकाची परंपरा म्हणा किंवा हवं तर इतिहास म्हणा पाहूयात. विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला. मराठीतील श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या नाट्य परंपरेला गती दिली. कालपरिवर्तनाला सामोरे जात ती परंपरा अखंडपणे चालू राहिली. मराठीतील काही प्रमुख नाटककार व काही नाट्यकृतींची नावे आता आपण पुढे पाहूयात. गोविंद बल्लाळ देवल नाटक आहे. संगीत शारदा, संगीत संशय कल्लोळ. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. वीरतनय, मूकनायक. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. कीचकवध, भाऊबंदकी. राम गणेश गडकरी. प्रेमसन्यास, भावबंधन, एकच प्याला. वि. दा. सावरकर. संगीत संन्यस्त खड्ग, संगीत उत्तर क्रिया. प्र. के. अत्रे. साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी. वसंत कानेटकर. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू. वि. वा. शिडवारकर. नटसम्राट. वीज म्हणाली धरतीला. पु. ल. देशपांडे. सुंदर मी होणार, ती फुलराणी. विजय तेंडुलकर. घाशीराम कोतवाल. सखाराम बाईंडर. दत्ता भगत. वाटा पळवाटा. जहाज फुटलं आहे. प्रेमानंद गजवी. किरवंत. छावणी. जयवंत दळवी. महासागर बॅरिस्टर. इरावती कर्णिक.
गाशा बाळकडू, मनस्विनी लता रवींद्र, अमर फोटो स्टुडिओ, अलविदा इत्यादी इत्यादी काही उदाहरणे आहेत. आता आपण नाट्यप्रयोग आशयाच्या व प्रयोगाच्या दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेकांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरतात त्याविषयी जरा माहिती घेऊयात. कलावंतांचा अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना दृश्यस्वरूपात जाणवते, पण लेखक आणि पडद्यामागचे कलाकार या बाबी यांचेही योगदान लक्षणीय असते. आता आपण एक एक पाहूयात. दिग्दर्शक. नाट्यप्रयोगात दिग्दर्शकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नाटकाच्या तंत्राच्या बाजूने व कलात्मक बाजूने दोन्ही पातळींवर दिग्दर्शकाने केलेला एकात्मिक विचार महत्त्वाचा ठरतो. नृत्य, अभिनय, संगीत, चित्र इत्यादी कलांचीही पुरेशी माहिती दिग्दर्शकास असणे आवश्यक असते. नाटकाच्या सादरीकरणाचा सर्वांगीण विचार केल्यानंतर संहितेवर तशा नोंदी करणे, तंत्रज्ञ, कलावंत यांना तशी कल्पना देणे हे दिग्दर्शकाचे काम असते. नेपथ्यकार. नाटकाच्या कथानकाला सहाय्यभूत ठरेल अशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य. हे नेपथ्य करणारा तो नेपथ्यकार. नाटकातील स्थळ, काळ, कथानक या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मांडणी नेपथ्यकार करतात. दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी रचनाही नेपथ्यकार करतात. दृश्यांना योग्य असे पडदे, कथानकातील स्थळ काळाला सुसंगत ठरतील अशा वस्तू, नटांचा कपडेपट, विग्ज, झालरी, प्रकाशयोजना व पोषक संगीत इत्यादी सर्व घटकांचा समावेश नेपथ्यात असतो. प्रकाशयोजना. रंगभूमीवर प्रकाशयोजनेसाठी निरनिराळी साधने वापरली जातात. स्पॉट्स, फ्लडलाईट्स, फुटलाईट्स या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी अधिक करण्यासाठी जे विद्युत उपकरण वापरले जाते त्यास डिमर म्हणतात. डिमरच्या मदतीने रंगभूमीवर संपूर्ण काळोख करता येतो. प्रवेश बदलाची सूचना या प्रकाशयोजनेतून मिळू शकते. पार्श्वसंगीत. नाटकातील पार्श्वसंगीत हे कथानकातील प्रसंगानुरूप पात्रांच्या मनस्थितीला अनुसरून नाटकाला गती देण्यासाठी, वातावरण निर्मितीसाठी वापरले जाते. लेकुरे उदंड जाहली, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा काही नाटकातील पार्श्वसंगीत लक्षणीय ठरले आहे. रंगभूषा. खूप अंतरावर बसणाऱ्या प्रेक्षकांना नटाचा चेहरा व्यवस्थित दिसतोच असे नाही. नटांच्या चेहऱ्यांवरील अभिनय नीट दिसावा यासाठी नाटकात रंगभूषेला महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव, लकबी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन नाटकाच्या एकात्म परिणामासाठी नटाचे शरीर व चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा होय. नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणात रंगभूषेबरोबरच वेशभूषा व केशभूषा या घटकांना विशेष महत्त्व आहे. अभिनय. नाटककाराने नाटकात निर्माण केलेल्या काल्पनिक व्यक्तिरेखा नाट्यकलावंत आपल्या संवादातून, शब्दफेकीतून, आवाजातील चढ उतारातून, हावभावातून म्हणजेच आपल्या अभिनयातून जिवंत करीत असतो. शेवटी नाटक या साहित्य प्रकाराचे स्वरूप व त्याचा इतिहास याची व्याप्ती खूप मोठी आहे. या टप्प्यावर या साहित्य प्रकाराची तोंड ओळख व्हावी हाच एक हेतू होता. नाटक जेव्हा आपण फक्त प्रेक्षक या नात्याने बघतो तेव्हा नाटकामागील यंत्रणांची जाणीव आपल्याला होतेच असे नाही. आपण फक्त नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेतो. एक दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या घटकाचा अभ्यास केल्यावर आपण अधिक समजपूर्वक विविधांगी दृष्टिकोनातून अधिक सजगपणे नाट्यप्रयोगाचा आस्वाद घेऊ शकू. यासाठी
या सगळ्या घटकांची माहिती पाठाच्या शेवटी आपणास करून दिली आहे. आपण इथंच थांबूया. हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.